मटरच्या सीझनमध्ये तर सगळेजण मटर खातात। वर्षभर तुम्हाला खायचं असेल तर हा व्हिडिओ पहा। फ्रोझन मटर करण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटर घेतलेला आहे। तर स्वच्छ निवडून घ्यायचं। जे टपोरे मटर असतात तेच घ्यायचं आहे, बारीक वगैरे असले तर घ्यायचं नाही, किंवा नरम मटर असेल तर ते सुद्धा घ्यायचं नाही। फ्रीजमध्ये ठेवलेलं तर अजिबात घ्यायचं नाही। लगेच मटर आणायचं, सोलायचं आणि छान असे टपोरे मटर घ्यायचं। आणि वजनी म्हणताल तर इथे मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे मटर फ्रोझन कसं करायचं ते सांगत आहे। इथे 2 मोठे तांबे पाणी टाकून घेतले आहे। पोहे खायचे चमच्याने 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। घेतलेले मटर यामध्ये टाकायचे, गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि छान याला उकळी येऊ द्यायचे। तर या ठिकाणी आता हे उकळी आलं की समजायचं की आपले मटर जे आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे। याला जास्त वेळ उकळत बसायचं नाही, याला नरम वगैरे करायचं नाही। या पद्धतीने हलकशी उकळी आली तर अर्ध्या मिनिटानंतर लगेचच काढायचं आणि गार पाण्यामध्ये टाकायचं। गार पाणी म्हणजे अगदी थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा बर्फाचं पाणी असं टाकायचं। तर बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे याचा रंग छान टिकून राहतो आणि त्याचबरोबर कुकिंग प्रोसेस थांबतो, म्हणजे जास्त ओव्हर कुक होत नाही। आता याचं पाणी पूर्ण नितळलं की आपल्याला पूर्ण आता छान असं वाळून घ्यायचं आहे। फॅन खाली वाळून घेतलं तरीही चालतो, कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातो। फॅन खाली पूर्णपणे सुकून घ्यायचं आणि पूर्णपणे खात्री झालं की त्यावेळेसच आपल्याला हे छान असं भरून ठेवायचं आहे। तर कशामध्ये भरायचं पहा, या पद्धतीने जे पॉलिथिन कवर किंवा प्लास्टिक कवर असतात, जे लॉकचे असतात, व्यवस्थित लॉक बसतात, अशाच पॉलिथिन कवरमध्ये, प्लास्टिक कवरमध्ये भरून ठेवायचं। एक्स्ट्राचा वारं काढून टाकायचं किंवा टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता। वर्षभर साठवण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा, हवं तेव्हा तुम्ही काढून परत त्यामध्ये